नमस्कार वहिनी, ही बंडू दादा. अच्छा. मळ्याचा मालक. हो. बंडू दादा, इथे मळ्यात आम्हाला जीव दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. अरे अब्रू काढतोस का काय म्हणत? हा, राणा आणि अंजली इथंच जेवायला येणार आहेत, तर घरातनं खमंग बेत करून आणलं असतं की. अहो नाही, आमचं जातच ठरलं बघा. पुढच्या वेळेस सांगतो की मग करा बेत. हा नक्की सांगा. हो. वहिनी, जरा महत्वाचं काम होतं, रातच्याला वाड्यावर येतो. हो चालेल, पण आताही बोलात तरी काही हरकत नाही. नाही, विषय मोठा आहे आणि तुमची प्रचाराची कामं महत्वाची. आम्ही प्रचार करतोय निवडून येण्यासाठी, आणि निवडून यायचंय ते समस्या सोडवण्यासाठी. तेव्हा तुम्ही तुमची समस्या बिनधास्त सांगा. नको, रातच्यालाच वाड्यावर येतो. बरं ठीक आहे. अरे काय कुणी निघाला असता? पाणी घ्यायला. कुणाला विचारून? माझ्या हिरीचं पाणी अजिबात घ्यायचं नाही. बरं बंडा का? अरे तुमच्यासारख्या चोऱ्या भामट्यानी माझ्या हिरीकडे फिरकायचं बी नाही. आणि हा, अंजली वहिनींना मी मत देणार आहे. जो अंजली वहिनीच्या विरोधात, मी त्याच्या विरोधात. पाणी मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही. बंडू दादा, पाण्याला कधी नाही म्हणू नये. निवडणूक असली तरी आपण माणुसकी सोडायची नाही. माणूस म्हणून जिंकणं हेच सगळ्यात महत्वाचं. घेऊ द्या त्यांना पाणी. जा घे जा. या. हो. चंदे, तुला सांगतो, आमचं का नाही डोसकं फिरलंय. डोसकं फिरलंय आमचं. उचलते तर काय, एकीकडे ते जय किसान, दुसरीकडे ते संघर्ष. दोन्हीच्या मध्ये का नाही ताईसाहेब, तुमचा पतंग चेपलाय बघा. चंदे, हे बघ, काय बी झालं का नाही तरी अख्ख्या गावात आपल्या पतंगाची हवा झाली पाहिजे. काय बी झालं तरी. अगं हे ताईसाहेब, पण आपलं तर पतंग कोण बी घ्यायला तयार नाही. करणार काय? नाही चंदे, कसं तरी करून का नाही आपल्याला आपला पतंग फेमस करायला पाहिजे. मग काढ बर काय तर आयडिया. म्हणजे असं गावातल्या असं कुठल्या बी कोपऱ्यातनं बघितलं का नाही तर पतंग 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 पतंग, संधीकडे असं पतंगच दिसला पाहिजे. हे ताईसाहेब, हे तुम्हाच नाही वाटतंय, मला बी वाटतंय, पण होणार कसं? आपल्याला तर गावातलं शेंबडं पोरग बी विचारे ना. शेंबड पोरग? चंदे, गावातल्या समध्या शेंबड्या पोरांना जाऊन गोळा करून आण. जा जा. पोरं कशाला? अगं, समध्या पोरांना फुकटाम फाकट पतंग वाटून टाकू की. अहो पण पोरांचा काय फायदा? अगं तू का नाही खरंच हॉल्टी डोसकच आहे बघ तुझं एक. अगं, आजची पिढी उद्याचा मतदार. त्या पोरांना आपण पतंग वाटला का नाही, अख्ख्या गावात पतंग उडवत बसत्याल आणि मग आपला पतंग फेमस होणार म्हणजे होणार बघ. कसं आहे चंदे, राजकारणात सारखं दिसत राहिलं पाहिजे आपण, नाहीतर आपलं चिन्ह. अहो पर ताईसाहेब, समधी पोरं तर त्या मास्तरणीच्या बाजूनं, तुमचं कसं ऐकत्याल? अगं मग त्या बारक्या ठोकळ्याला लाव की कामाला. लाडू जा बोलवून आण. जा 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 जा. नीट ठेवा आमची साडी. हा हा नीट आहे. ये लाडू ये. लाडू ये बाळा. काय लाडू, अरे संक्रांत झाली, तू काय पतंग बितंग उडावला का नाही? नाही. अगो बाई, हे इलेक्शनच्या नादात, राजकारणाच्या नादात का नाही तुझी माऊ तुझं लाड करायचं विसरून चालल्या बघ. खरं आम्ही एक काम करतो, आम्हीच तुला मोठाच्या मोठा पतंग देतो. तू समध्या पोरासनी बोलवून आण आणि त्यांच्या संगत खेळत बस. काय पतंग पतंग चालतंय ना? वा चालतंय. हा चंदे, तू एक काम कर, लाडूसाठी मस्त मोठाच्या मोठा पतंग आण. हा हे लाडू, तू जातावर तू तुझ्या दोस्तांना बोलवून आण, समधी मिळून जा पतंग खेळा. हा जा जा जा. आता बघ समध्या गावावर आमचा पतंग कसा राज्य करतोय ते.
हे उद्या अरे उठा की प्रचार संध्या उठा की जाऊया अरे उठा उठा उद्या रिक्षा काढतो जा. ए, उठा उठा कुठे जायचं प्रचाराला चला चला उठा 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 हे निघ, सुरू कर. राणा तुझा उमेदवार गेला की करला आता काय एकटाच प्रचार करणार आहेस काय? राणा चला आमच्यावर प्रचाराला नाही नको तुम्ही जावा मी जातो मग चला हे चला घेतलं का सगळं बरकत उठा सुकाळीतून उठा. अरे काय झोपलाय खाऊन पिऊन? अरे अपोजिट पार्टी गेली पुढे आपल्याला वस्तीतून प्रचार करायला पाहिजे. लयचा असवलं सांग पप्प्या अरे राहिलेला प्रचार उद्या करूया की शेताकडे कामं बी पडल्यात रे. अहो असं काय करताय बापू? आता जरा नेटानं प्रचार करू की एकदा काय इलेक्शन जिंकली की काम करायची गरज नाही ना. हा ए चला 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 मिंचा बसा चला ये तू इथे ये. चला बापू चला 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 रिक्षा चालू चालू दे. संघर्ष बाकी सगळे पोपटागत बाकी सगळे पोपटागत. काय भूक लागली नाही मग आज तुम्ही जे काय वागला त्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतोय बघ. होय पण माझच मला वाईट वाटते. कशाच मला तुम्हाला उघडपणे सपोर्ट करता येत नाही म्हणून. हो तुम्ही मनानं माझ्यासोबत आहात ना मग झालं तर. आणि या गावातली माणसं किती महत्वाची आहेत आणि माणुसकी कशी राखायची मी तुमच्याकडनंच तर शिकले. त्यासाठी तुम्हाला थँक्यू. म्हणजे माझा सपोर्ट तुम्हाला मिळतोय म्हणा की. हो मग त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप थँक्यू. लाडू आली का संधी? ते सगळे आलेत ना बा. आलेत ते ना लाडू एवढी पतंग कुठून आणलास तू? काकीने दिली. आपल्या सगळ्यांना पतंग उडवायला सांगितलंय. आज काकी लयच खुश आहेत की आपल्यावर. मग हा आपण सगळी पतंग उडूया. हा काय अरे पण शाळा बुट्टी काकीच्या नावाच्या घोषणा द्यायच्या आणि पतंग उडवायचे. आणि समजाच निम्म्या पतंग देणार आणि जवळ तुमचा पतंग वर हाय तवर माझ्या ताई साहेबांच्या नावाच्या घोषणा द्यायच्या काय. आणि काय म्हणायचं? नंदिता गायकवाडांचा इजय असो, नंदिता गायकवाडांचा इजय असो. हा पण घोषणा का म्हणून द्यायच्या? काकीने पतंग दिलेत म्हणून. नंदिता गायकवाड आमचा चालते दिव्या घोषणा. आपल्याला काय पतंग उडवल्याशी मतलब दिव्या की मग थांबा मी पतंग देते. हा लाडू राहणारच पाहिजे. होय राणाला लय भारी कन्नी बांधतोय आणि जर पतंग उंच जायचं असेल तर राणालाच पाहिजे बघ. लाडू राहणार कुठं आहे? दुधाच्या डेअरीत गेलाय. चला मग तर तिथंच गाठूया. चला ए थांबा थांबा थांबा. घोषणा द्यायचं विसरू नका सा नाहीतर मी समजांकडनं पतंग काढून घेईन. हा राणाकडनं पतंग बांधून घेऊ आणि काकीच्या घोषणा देत पतंग उडवू. लाडू शेट चला. घोषणा द्या बर का. हा आणि घोषणा द्यायचं विसरू नका सा. हा ते नव उद्या हेडे सरांना काय सांगायचं? मी तर पोटात दुखत होतं म्हणून सांगणार. मी पण पोटात दुखत होतं म्हणून सांगणार. नको तू काहीतरी वेगळं सांग की. हा
तू डोकं दुखालतो म्हणून सांग. माझं डोकं कधी दुखतच नाही. अरे खोयात तरी पण सांगायचं. माझा पाय मुरगाळा म्हणून सांगणार. आणि सगळ्यांची वेगळी वेगळी कारणं पाहिजेत बघा. हा बघ राणादा. चल चल चल. राणादा थांब. हे तिथं बस चल. हा? चल काय तू सांगणार तुला बस. अरे काय झालंय? हे अरे हे काय शाळा बुडून कुठे चाललाय तुम्ही? आज आम्ही सार्वजनिक सुट्टी घेतल्या. त्याने का म्हणून? माझ्या पोटात दुखायलाय. अरे खोया पोटात नाही डोक्यात. अरे खरंच काय तू? राणादाला नाही हे सरांना सांगायचं आहे. राणादा आज आम्ही पतंग उडवणार आहे बघ. पण शाळा बुडून का? आम्ही तुमच्या पार्टीचा प्रचार करलोय. करू का नको सांग? हा माझी म्हणजे हे बघ. हे बघ. हे बघ हे बघ. हो होय. वहिनी साहेबांनी दिले पतंग. आम्ही त्यांच्या घोषणा देणार आणि त्यांचं पतंग पण उडवणार बघ. पण ते शाळा बुडून का? अरे तू आम्हाला काही बांधून दे. शाळेचं आमचं आम्ही बघतो. राणादा तू बांधून दे. अरे पण शाळा अशी बुडवायची नसती. तुला काय एवढा कळवळा शाळेचा? तू दे कणी बांधून. होय आम्ही प्रचार करू काय नको सांग. वहिनी साहेबांनी आम्हाला पतंग दिल्यात आणि तू त्यांचा कार्यकर्ता आहेस. तू आम्हाला कणी बांधून दे बघ. काय रे? अरे थांबा की. अरे देतो पण एकदा माफ करतो काय. इथनं पुढं शाळा बुडवायची नाही. हा बुडवत नाही. हा चालतं दे. बरं दे काढी दे. द्या. अहो द्या. हा मला तर वाटतं आपण एक हातीच इलेक्शन जिंकणार आहे बघ. मला तर सनीदा एका हाताची पण गरज वाटत नाही. आपण जरी घरात बसलो कधी तरी निवडून येईल. ते पप्प्या हा? लई फडफड करत होतं. स्वतःच्या जाळ्यात अडकून पडले. होय. आपलं दोन्ही उमेदवार एकदम गपगार. टांगा पलटी घोडा परार. आणि त्यात आपल्याला काय मिळालं नांगर. होय. त्यासनी काड्याची पिठी आणि पतंग. जाम डिसमूड झाला असणार आहे त्यांचा. ते राहते. तुम्हाला सनीदा ते पप्प्या म्हणा क्रांतीची मशाल पेटी नव्हता आणि हातात काय आलं? काडीच पेटी. आता बस म्हणा बिड्या पेटवत्या तर तकड्या पेटवत. आणि नंदिताचा पतंग वर जायच्या आधीच आपटलाय. आता फक्त आपण आणि आपलं जय किसान पॅनल. एक नंबर काम आहे बघा. वहिनी साहेबांचा वहिनी साहेबांचा वहिनी साहेबांचा संगीता गायकवाडांचा. संगीता गायकवाडांचा. वहिनी साहेबांचा वहिनी साहेबांचा वहिनी साहेबांचा. नंदिता वहिनींचा. नंदिता वहिनींचा. विजय असो. विजय असो. वहिनी सनीदा साहेबांचा. काय होईल? नंदिता वहिनींचा. नंदिता वहिनींचा. नंदिता वहिनींचा. राणाला डग इकडं. डग मार इकडं. हा बरोबर आहे. राणाला घे वरती. घे वरती घे वरती. अरे मर्दा कापला की पतंग आपला. वहिनी पडले अंदाजा लवकर. काकी पडली. हालत नाही ते. अरे तू दुसऱ्यांचा. रिंकू इकडे. कुठं दिलं पटकन? ते वहिनी साहेबांनी दिले आम्हाला उडवायला. सनीदा अहो नाही म्हणता पतंग लय फेमस व्हायला वहिनी साहेबांचा. चला. वहिनी साहेबांचा. विजय असो. वहिनी साहेबांचा. विजय असो. वहिनी साहेबांचा. अरे पोरांनो शाळा बुडून पतंग काय खेळायला लाय? जावा की खेळायला. शाळेला सुट्टी आहे. अरे मास्तर वरडल की तिकडं. राणादा आमच्या संगत कोण वरडत ना मासनी. अरे देवा अहो राणादा पोरं शाळेला जाऊ देत की. अहो आता पोरं खेळतात तर खेळू दे की. अरे पण राणा तर शाळा बुडून वय. ए पोरांनो बस झालं. जावा शाळेला. ए सूरज आमच्या वहिनींचा प्रचार व्हायलाय. तू कसला उगा विरोध करतोय? संक्रांतीला पोरांनी पतंग उडवलं नाही तर त्याची खेळू द्या की. अरे पण पोरांचा अभ्यास. अहो काकी
तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका अभ्यासाचं. अंजलीबाई घेतील त्यांचा अभ्यास, मी त्याची गॅरंटी घेतो. हा ए दारा उडव. राणादा हे काय पटलं नाही बघ मला. आमच्या वहिनींचा प्रचार व्हायलाय, तू गप्प बस. जा हो द्या थांबितच मी आलो. ए पकड रे, उठ. एवढा लवकर सोड. अरे वहिनी साहेबांचा वहिनी साहेबांचा वहिनी साहेबांचा. नंदिता, ए नंदिता, काय हो यो काय पिंडोकपणा लावलायस तू? म्हणजे सगळ्या पोरासनी पतंगी का वाटल्यास? अहो प्रचार सुरू आहे आमचा. तुमच्या पोटात का नाचायलंय हो? शाळा सोडून सगळी पोरं तिथे पतंगी उडत बसल्यात आणि आमच्या पोराला नादी लावलं म्हणून त्यांच्या आया बाबा मारल्यात. हे बघा, राजकारणात कोण काही बी टीका करतंय, पण आम्ही मनावर घेत नसतोय. आणि आम्ही नादी लावलेला नाही. हा आमचा प्रचार करायचा म्हणून समधीकडे पतंग वाटल्यात. आता प्रचार करणं ह्यो आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच की. अंजली वहिनी, अंजली वहिनी, अंजली वहिनी, अंजली, अंजली वहिनी. काकी लाडू काय बघ तू पडली. अरे आम्ही नाही र, पतंग पडला बाळा, पतंग. पण पतंग तुझ्याच आहे की. आता काय करू मी? काय नाही, आम्ही की नाही तुला एक नवा पतंग घेऊन देतो. हा आणि तुझ्यासाठी काय र, एक नाही चांगलं मोठ्याच्या मोठं 10 पतंग बी घेऊन देऊ. तू आधी पण म्हणाली होतीस इमाम देणार म्हणून. अरे ताई साहेबांनी इमान नाही मिळालं, त्या कुठनं देणार? ए तुला सोमडेपणा करायला कुणी सांगितलं का मधी मधी? हे बघ लाडू, आम्ही का नाही तुझ्यासाठी एक नाही चांगला 100 नवा पतंग घेऊ. हा तू नुसतं सांग, बोल नुसतं. हा तू सांग. पतंगीची नाटकी पण कर जरा. लाडू हात जा गोदाकाकडे जा, गोदाकाकडे. पोरांचा अभ्यास बुडा लागला इथं. वहिनी, अहो शाळा सोडून सगळी पोरं हिनं वाटलेलं पतंगी उडवत बसल्यात. आमचा झमकन प्रचार व्हायलाय म्हणावं. अख्ख्या गावात आज आमचीच हवा आहे काय चंदे? वय ताई साहेब. पण हा अशा पद्धतीनं प्रचार करणं चुकीचं आहे. मुलांचा राजकारणासाठी वापर करणं चुकीचं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही समजा जे करता तेच खरं काय? चंदे, पोरांच्या अभ्यासाची भविष्याची एवढीच जर काळजी असती का नाही तर शाळेचा राजीनामा दिला नसता यांनी. जे झालंय त्यावर चर्चा नको. आता मुलांचा अभ्यास बुडतोय, शाळा बुडते, त्याचं काय? जाऊ बाई, आता आज क्लिअर करून टाकतो बघा. या पतंगाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही अख्ख्या गावात पतंग वाटलं पण कुणाला जोर जबरदस्ती केली नाही. अहो पोरासनी काय प्रॉब्लेम नाही, त्यांच्या आई वडिलांनी काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो? मग पोरांच्या आया जाम बोंबल्याला तिथं सांगितलं ना मगाशी. आणि त्यात राहणार त्यांच्या संगतीला कुणाला काय बोलता बी ना झाले. हे पतंग उडवतात तर काय, त्या पोरांच्या नादाला लागून यो बी बसलाय पतंग उडवत. नादाला नाही, प्रचार करायला राणा भाऊजी आमचा. सानी आहेस का बस. अंजली, अंजली, हे काय लावलंय? माझा नातू अभ्यास बुडवून पतंग उडवत बसले नव. त्यात राणा दादा त्याच्या संगतीला. आम्हाला तर काहीच बोलता येईना झाले. तुम्ही जरा समजावून सांगितलं तर बरं होईल बघा. ऐकलंच काय? ऐकलंच? ते काय नाही वहिनी, अहो पोरं गावभर धिंगाणा घालायला. मी स्वतः बघितलं डोळ्यानं. त्यासनी चांगलं खर्च पाहिजे. हे बघा, आमचं कोण काय ऐकणार नाही. तुम्ही चला आता. होय अंजली, चल तू पण. ठीक आहे, जाऊया, चल चल. ताईसाहेब, कुंपण शेत खाते म्हणतात ते हेच बघा. त्यांनी आयुष्यात कधी बी तुमची बाजू घेणार नाहीत का? गरजच नाही त्याची. राणा भाऊजींसारखा खरंदा कार्यकर्ता आपल्या बरोबर असताना दुसऱ्या कोणाची गरजच नाही बघ आपल्याला. राणा भाऊजी आमचा प्रचार करणार म्हणजे करणारच. ते ऐकत नसत्यात कुणाचं.
गॅरंटी आहे आपली.